आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे झालेली इंधन दरवाढ आणि नीट परीक्षा घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी युवा सेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत यांच्या वतीने मिरजेत तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये केंद्र सरकारच्या कारभाराचा जोरदार निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलनात शिवसेना व युवा सेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनातील प्रमुख उपस्थिती महादेव मगदूम, शिवसेना उपजिल्हा प्रमुख साजिद पठाण, उपजिल्हा संघटक व माजी नगरसेवक विश्वास कांबळे, शिवसेना मिरज तालुका प्रमुख दीपक पाटील, उपतालुका प्रमुख सुरेश भोसले, शिवसेना मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर, शिवसेना नेते पांडुरंग लोहार, असलम बडवाले, नितीन जाधव, शिवसेना मिरज शहर संघटक फिरोज मुलानी, सुनील ढोले, शिवसेना मिरज शहर समन्वयक सूरज डावरी, अब्दुल मोमीन, चंद्रकांत वरकल, शिवसेना मिरज शहर उपप्रमुख राजू गायकवाड, सलमान शेख, बाबू रेड्डी, उपशहर संघटक शकीरा जमादार, महिला आघाडी जिल्हा संघटिका सरोजिनी माळी, स्नेहल माळी, उपजिल्हा संघटिका बाबू पानवले, तेजस शिंदे, शाखा प्रमुख. या आंदोलनात सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. केंद्र सरकारने या दोन्ही संवेदनशील मुद्द्यांवर त्वरित ठोस पावले न उचलल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. युवा सेना मिरज शहराच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन घेतलेलं आहे. या आंदोलनाचा विषय असा आहे की केंद्र सरकार दररोज पेट्रोल वाढवतंय, डिझेल वाढवतंय, गॅस वाढवतंय. या सर्वांच्या निषेधार्थ आम्ही आज युवा सेना मिरज शहराच्या वतीने आंदोलन घेतलेलं आहे. तसंच नीट परीक्षेमध्ये घोटाळा घालणाऱ्या लोकांना केंद्र सरकारनं कशा पद्धतीनं पाठीशी घातलं हे देखील जनतेला कळणं गरजेचं होतं. त्यामुळे नीट परीक्षेचा विषय सुद्धा आम्ही इथं घेतलेला आहे. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. आम्हाला काय आता अच्छे दिन नको आहेत, आम्हाला आमचे पुरे दिनच बरे होते. त्यामुळं या पंतप्रधानांनी जो काय इंधन दरवाढचा विषय लावून धरलेला आहे याच्या विरोधात आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा वहिनी पवार यांना आम्ही या काळ्या झेंड्याद्वारे त्यांचा निषेध व्यक्त करतो की त्यांनी राजरोसपणे या जनतेच्या खिशाशी खेळण्याचा प्रयत्न जो चालू ठेवला आहे तो त्यांनी लवकरात लवकर बंद करावा. अन्यथा इथनं पुढं शिवसेना स्टाईलने आम्ही रस्त्यावर उतरून जसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही. सिलेंडर आणि गॅस शेगडीची इथे पूजा केलेली आहे. आता हे सगळं गोळा करून आम्ही तळ्यात नेऊन फेकणार आहे. कारण गोरगरीब जनतेला आता सिलेंडरवर स्वयंपाक परवडत नाही. त्यामुळे गोरगरीब जनतेनं चुलीचा आधार घेतलेला आहे. त्यामुळे आज आमच्या माता भगिनी इथं डोक्याला हात लावून या सिलेंडर समोर आणि शेगडी समोर बसलेले आहेत. येत्या काळात सर्व भारत देशामध्ये हीच परिस्थिती येणार आहे. कारण हे केंद्र सरकार जनतेचे शेठ लोक आहेत, अदानी अंबानी, यांना फक्त मदत करतोय आणि गोरगरीब जनतेची लूट करण्याचा प्रयत्न त्यांनी राजरोसपणे चालू ठेवलेला आहे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.